नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर मुलांनो, आपल्याला वास्तव संख्या या प्रकरणातील सराव संच 2.2 या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे। यामधले जास्तीत जास्त प्रश्न आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूया बेटा। तर पहिला प्रश्न आहे 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा। आणि दुसरा प्रश्न आहे 3 अधिक वर्गमुळात 5 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा। म्हणजे ह्या दोन्ही संख्या अपरिमेय आहेत। या ठिकाणी आपल्याला ह्या दोन्ही संख्या अपरिमेय आहेत हे दोन विविध प्रश्नांमध्ये सिद्ध करायचं आहे म्हणून। तर हा प्रश्न बघण्याच्या अगोदर आपणा सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करावं व सबस्क्राइब करून ज्या बाजूला जे बेलचं बटन आहे त्यावर क्लिक करावं, जेणेकरून मी पाठवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही व मी मिळून या गणित विषयाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकू। इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित ते इयत्ता 10वी गणित पर्यंतचा प्रत्येक सराव संच मुलांनो व प्रत्येक सराव संचामधील प्रत्येक गणित आपल्या चॅनलवर आपल्या प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहे। म्हणून आपणास कोणत्याही गणिताचा अभ्यास करायचा असेल तर आपण आपल्या चॅनलवर करू शकता। म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करावं ही विनंती। तर बेटा, यामध्ये पहिला प्रश्न 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा। अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करायचं। मग सिद्ध करण्यासाठी समजा अपरिमेय आहे म्हणून सांगितलेलं आहे, मग अपरिमेय आहे तर हे सिद्ध करायचं म्हणजे अपरिमेय नाही म्हणून असं समजूयात आपण। म्हणजे समजा 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय नाही म्हणजेच काय, परिमेय आहे। परिमेय असं समजायचं। समजा 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय नाही म्हणजेच अपरिमेय नाही म्हणजेच काय आहे बेटा, परिमेय आहे। म्हणजेच परिमेय आहे। परिमेय आहे असे मानू, हे आपण समजलेलं आहे बरं का। म्हणजे हे असे मानायचं आणि हे मानल्यानंतर ग्रहित होते का, हे सिद्ध होते काय बघायचं। मग परिमेय संख्या आहे मला, तर या परिमेय संख्येला p छेद q रूपामध्ये लिहिता येते। म्हणून 4 वर्गमुळात 2 बरोबर आहे p छेद q या रूपामध्ये परिमेय संख्येला लिहिता येते। म्हणून 4 वर्गमुळात 2 बरोबर आहे p छेद q असं लिहिलेलं आहे। मग आता हे 4 आणि वर्गमुळात 2 या दोन संख्यांच्या मध्ये कोणतंही चिन्ह नाही बाळांनो। मग जेव्हा कोणतंही चिन्ह नसते तेव्हा त्या दोन संख्यांच्या मध्ये कोणतं चिन्ह असते, गुणाकाराचं चिन्ह असते मुलांनो। मग 4 आणि वर्गमुळात 2 यांचा दोघांचा या ठिकाणी गुणाकार आहे। म्हणून वर्गमुळात 2 बरोबर आहे p छेद गुणाकाराचं 4 इकडे भागाकारामध्ये गेलं म्हणजेच p छेद 4q झालेला आहे। मग आता वर्गमुळात 2 आहे इकडे आणि इथं p छेद 4q आहे बेटा। मग वर्गमुळात 2 ही संख्या परिमेय आहे का अपरिमेय आहे, तर आपणास माहित आहे वर्गमुळात 2 ही संख्या कशी आहे, अपरिमेय आहे। मग इकडची संख्या कशी आहे, परिमेय आहे। मग इकडची संख्या अपरिमेय आणि इकडची संख्या परिमेय आणि दोघांच्या मध्ये बरोबरीचे चिन्ह असं होऊ शकते का मुलांनो, होऊ शकत नाही। म्हणजेच आपल्याला याचं स्पष्टीकरण खाली लिहावं लागते। परंतु वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे। वर्गमुळात 2 कशी आहे, अपरिमेय संख्या आहे। अपरिमेय संख्या आहे। म्हणून वर्गमुळात 2 बरोबर p छेद 4q या समीकरणात काय वाटते, इथं असं लिहिल्यानंतर याची विसंगती वाटते। या समीकरणात काय वाटते बेटा, विसंगती। संगती वाटते का कोणत्या याच्यामध्ये, विसंगती वाटते। संगती वाटत नाही, या समीकरणात विसंगती वाटते। म्हणून विसंगती काय वाटते, कारण इकडची संख्या अपरिमेय आणि इकडची संख्या कशी आहे, परिमेय आहे। म्हणून याच्यामध्ये विसंगती वाटते। म्हणून 4 वर्गमुळात 2 ही संख्या कशी आहे, अपरिमेय आहे। म्हणजेच ही अपरिमेय आहे। वर्गमुळात 2 अपरिमेय आहे म्हणजेच ही संख्या कशी आहे, इकडची संख्या जर परिमेय असेल, ही संख्या जर परिमेय आहे आणि इकडची कशी आहे, अपरिमेय आहे। म्हणजेच या संख्येला आपण काय बोललेलं आहे, 4 वर्गमुळात 2 ही संख्या कशी आहे, मग अपरिमेय संख्या आहे।
म्हणजेच या संख्येला जर समजा आपण असं लिहिलं 4 वर्गमुळात 2 बरोबर पी छेद क्यू, तर याचं रूपांतर वर्गमुळात 2 बरोबर पी छेद क्यू येते. म्हणजे वर्गमुळात 2 बरोबर पी छेद क्यू आलं म्हणजे इकडची संख्या अपरिमेय आहे आणि इकडची संख्या परिमेय आहे. या दोघांच्या मध्ये बरोबरचे चिन्ह आहे, हे सिद्ध होऊ शकत नाही, हे बरोबर असू शकत नाही. हे कसं आहे, विसंगत आहे. म्हणून म्हणजेच ही संख्या 4 वर्गमुळात 2 ही संख्या परिमेय आहे. हे जे आपण लिहिलं होतं ते चुकीचं आहे बेटा. मग चुकीचं आहे म्हणजेच आपलं जे वरचं वाक्य आहे 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे, हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. अशा प्रकारे हे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर दुसरा प्रश्न अशाच प्रकारे आपण लिहित होतो, 3 अधिक वर्गमुळात 5 ही संख्या अपरिमेय आहे, हे सिद्ध करा. मग अपरिमेय आहे सिद्ध करा, ही आहेच अपरिमेय, परंतु सिद्ध करण्यासाठी अगोदर मानूयात की ही संख्या काय आहे, अपरिमेय नाही, म्हणजेच परिमेय आहे. समजा तेच प्रक्रिया फक्त ज्यामध्ये काय होते, फक्त अंक बदलायले. समजा 3 अधिक वर्गमुळात 5 ही संख्या अपरिमेय नाही, ही संख्या अपरिमेय नाही, म्हणजेच काय आहे, परिमेय आहे. म्हणजेच परिमेय आहे असे मानू. असं मानलं आपण फक्त. मग मानल्यानंतर याला सुद्धा कसं लिहिता येते बेटा, 3 अधिक वर्गमुळात, म्हणून 3 अधिक वर्गमुळात 5 बरोबर आहे पी छेद क्यू. आता बेटा वर्गमुळात 5 आणि 3 आहे, या दोघांच्या मध्ये अधिकचं चिन्ह आहे. मग 3 ही जी संख्या दिसत आहे या ठिकाणी, 3 ला काय करायचं, मग 3 ला बरोबरी चिन्हाच्या पलीकडे घेऊन जायचं. मग काय होतं बेटा याचं, म्हणून वर्गमुळामध्ये 5 बरोबर आहे पी छेद क्यू, अधिक 3चं काय होते पलीकडे जाऊन -3 होते बेटा, पी छेद क्यू -3. मग वर्गमुळामध्ये 5 इथल्यासारखंच अजून पोझिशन आलं. वर्गमुळामध्ये 5 आहे, इथं वर्गमुळात 2 होते, इथं वर्गमुळात 5 आहे. वर्गमुळात 5 ही संख्या कशी आहे, अपरिमेय संख्या आहे. आणि पी छेद क्यू -3 ही संख्या, ह्या सगळ्या संख्या कशा आहेत, परिमेय संख्या आहेत. मग ही अपरिमेय संख्या आणि ही परिमेय संख्या यांच्यामध्ये काय होते, मग विसंगती होते आणि दोघांच्या मध्ये बरोबरचे चिन्ह आहे, हे कसं होते, विसंगत होते बेटा. म्हणून परत हेच स्पष्टीकरण लिहायचं, परंतु वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे. व वर्गमुळात 5 बरोबर पी छेद क्यू -3. वर्गमुळात 5 बरोबर पी, या समीकरणात विसंगती वाढते. या समीकरणात काय वाटते, विसंगती वाढते, विसंगती वाढते. म्हणून 3 अधिक वर्गमुळामध्ये 5 ही संख्या अपरिमेय आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, परंतु आपल्याला थोडासा अवघड वाटतो. कसं सिद्ध करायचं बाबा, तर अतिशय सोपा आहे. 3 अधिक वर्गमुळात 5 ही संख्या अपरिमेय आहे, हे सिद्ध झालेलं आहे. सोपं बाबा आहे. ही संख्या अपरिमेय सांगितलेलं आहे, अपरिमेय नाही असं समजायचं. आणि अपरिमेय नसल्यानंतर जे समीकरण तयार होते ते समीकरण तयार करायचं. मग समीकरण तयार झालं, काय झालं, या ठिकाणी इकडे अपरिमेय संख्या आली आणि इकडे परिमेय संख्या आली, दोघांच्या मध्ये बरोबरीचे चिन्ह आले. म्हणजे हे कसं आहे, विसंगत आहे, हे योग्य नाही, हे चुकीचं आहे. मग चुकीचं आहे म्हणजे ही संख्या परिमेय असेल तर ही संख्या कशी पाहिजे, ही संख्या सुद्धा कशी पाहिजे, इकडची संख्या सुद्धा परिमेय पाहिजे. आणि ही अपरिमेय असेल तर इकडची संख्या सुद्धा कशी पाहिजे, अपरिमेय पाहिजे. म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजेच ही संख्या जी अपरिमेय नाही परिमेय आहे असं आपण लिहिलं होतं, हे चुकीचं आहे. म्हणजेच ही संख्या कशी आहे, अपरिमेय आहे, हे या ठिकाणी सिद्ध होते बेटा. अशा प्रकारे हे आपण 2 प्रश्न सोडवले. लगेच आपण पुढचे प्रश्न सोडूयात. तर बेटा या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे, वर्गमुळात 5 वर्गमुळात 10 या संख्या रेषेवर दाखवा. तर अशा प्रकारची एक संख्या रेषा काढायची मुलांनो. आणि या 2 संख्या एकाच संख्या रेषेवर सुद्धा दाखवता येतात
किंवा मग दोन संख्या रेषा काढून दोन संख्या रेषेवर सुद्धा दाखवता येतात. आपण या ठिकाणी दोन्ही संख्या या एकाच संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. दाखवूयात. इयत्ता 8वी मध्ये आपण हा भाग शिकलेला आहे. वर्गमुळात 3 वर्गमुळात 2 या संख्या आपण इयत्ता 8वी मध्ये संख्या रेषेवर दाखवलेल्या आहेत. आपल्या सर्वांना आठवत असेल तर आपण काय करायचं असते, ही जी संख्या दिली बेटा वर्गमुळामध्ये 5 दिला आणि वर्गमुळामध्ये 10 दिली, या संख्येच्या जवळची पूर्ण वर्गसंख्या बघायची. वर्गमुळामध्ये 5 आहे, वर्गमुळामध्ये 5च्या जवळची पूर्ण वर्गसंख्या कोणती, तर 4. वर्गमुळामध्ये 4 ही जी संख्या आहे, वर्गमुळात 4 ची किंमत काय निघते बाळांनो, वर्गमुळामध्ये 4 ची किंमत निघते 2 निघते बेटा. वर्गमुळामध्ये 4 बरोबर 2. आणि वर्गमुळात 10 या संख्येमध्ये वर्गमुळात 9 ची किंमत काय निघते, वर्गमुळात 9 ची किंमत निघते 3. म्हणजेच ही संख्या वर्गमुळामध्ये 5 जी संख्या आहे ती वर्गमुळामध्ये 4च्या म्हणजेच 2च्या पुढे आहे बेटा. 2 या पूर्ण संख्येच्या पुढे आहे. मग 2 आणि 3च्या मध्ये असेल आणि वर्गमुळामध्ये 9 ची किंमत किती आहे, 3 आहे. म्हणजे 2 आणि 3च्या मध्ये ही संख्या आहे कोणती, वर्गमुळामध्ये 5. आणि वर्गमुळामध्ये 10 ही संख्या कुठे असेल, मग 3च्या पुढे असेल. आणि पुढची वर्गसंख्या पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे, वर्गमुळामध्ये 16 म्हणजेच काय होते 4. म्हणजे 3 आणि 4च्या मध्ये कोणती संख्या आहे, वर्गमुळामध्ये 10 आहे. आणि 2 आणि 3च्या मध्ये कोणती आहे, वर्गमुळामध्ये 5 आहे. मग 2 आणि 3च्या मध्ये आपल्याला हे दाखवण्यासाठी काय करायचं बेटा, 2 पासून एवढं जे एकक अंतर घेतलेलं आहे तेवढं एकक अंतर आपण घेऊन तेवढ्या अंतराचं काय करायचं बेटा, आता हे जे अंतर घेतलं आपण एवढ्या अंतराचं समजा 1 पासून 2 पर्यंतचं अंतर आपलं एवढं किती आहे कंपास मध्ये मोजून घ्यायचं. किंवा मग आपल्याला माहित असेल समजा 2 सेंटीमीटर अंतर, 2 सेंटीमीटरचा आपण काय करायचं, वर एक असा चाप मारायचा बेटा. असा चाप मारल्यानंतर मग काय करायचं, या चाप मधून आपण एक लंब काढायचा या 2 वर. अशा प्रकारचा लंब काढायचा मुलांनो. ही लंब रेषा काढली 2 वर. आणि याचं माप किती आहे बेटा, याचं जेवढं एकक अंतर आहे तेवढंच अंतर आपण इकडे घेतलं. आणि हे जे अंतर या ठिकाणी छेदलेलं आहे म्हणजे इथे किती अंतर आहे, एकक अंतर आहे एवढी. या 1 पासून 2 पर्यंतचं अंतर जेवढं आहे तेवढंच अंतर 2 पासून ते या बिंदूचं आहे. या बिंदूला आपण नाव देऊयात पी, नाव देऊयात पी. आणि मग या पी बिंदूला आणि या शून्यला जोडून घेऊयात बेटा. पी बिंदूला आणि आपण शून्यला आपण या ठिकाणी काय केलेलं आहे बेटा, जोडून घेतलेलं आहे. म्हणजेच याचं अंतर किती आहे, आता हे ओ आहे समजा, या बिंदूचं नाव ओ आहे, या बिंदूचं नाव क्यू आहे, क्यू. मग ओ क्यू चं अंतर किती आहे बेटा, लेंथ ऑफ ओ क्यू, लेंथ ऑफ ओ क्यू बरोबर आहे 2 एकक आहे. म्हणजेच 2 एकक आहे. आणि लेंथ ऑफ पी क्यू किती आहे, 1 एकक आहे. म्हणजेच लेंथ ऑफ ओ क्यू किती आहे बेटा, लेंथ ऑफ ओ क्यू बरोबर आहे लेंथ ऑफ ओपी बरोबर आहे लेंथ ऑफ ओपी चा वर्ग. म्हणजे पायथागोरसचा या ठिकाणी त्रिकोण तयार होतो, काटकोन त्रिकोण तयार होतो. आणि पायथागोरसचा जे नियम आहे, पायथागोरसचा सिद्धांत या ठिकाणी लागू होतो. म्हणजेच कर्णाचा वर्ग बरोबर आहे पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. म्हणजेच लेंथ ऑफ ओपी चा वर्ग बरोबर आहे लेंथ ऑफ ओ क्यू चा वर्ग अधिक लेंथ ऑफ पी क्यू चा वर्ग बरोबर आहे. या ठिकाणी किंमत काय होते, ओ क्यू ची 2 आहे. 2 एकक म्हणजेच 2 चा वर्ग अधिक पी क्यू किती आहे बेटा, 1 आहे. म्हणजेच 1 चा वर्ग. म्हणजेच 2 चा वर्ग किती 4 आणि 1 चा वर्ग किती 1 बरोबर आहे. या ठिकाणी ओपी चा वर्ग किती झाला बेटा, हे 5 झालेला आहे बेटा. किती झालेला आहे, म्हणजेच ओपी चा वर्ग 5 आहे. लेंथ ऑफ ओपी चा वर्ग 5. म्हणून लेंथ ऑफ ओपी किती मग आता आहे, लेंथ ऑफ ओपी बरोबर आहे वर्गमुळामध्ये 5 येते बेटा. म्हणजे ओपी चा वर्ग 5 आहे तर लेंथ ऑफ ओपी किती आहे, वर्गमुळामध्ये 5. म्हणजे याचं अंतर किती आहे बेटा, वर्गमुळामध्ये 5 अंतर आहे. मग वर्गमुळामध्ये 5 हे अंतर घेऊन आपण काय करायचं, आता एवढ्या अंतरावर हे वर्गमुळामध्ये 5 अंतर आहे बेटा हे आपल्याला कळालं. मग वर्गमुळामध्ये 5 अंतर हे आपण असं कंपास मध्ये घ्यायचं आणि कंपास मध्ये एवढं अंतर घेऊन या ठिकाणाहून काय करायचं, असा चाप काढायचा बेटा, असा चाप किंवा कंस काढायचा म्हणायला.
मग हे जे अंतर इथपर्यंत वर्गमुळामध्ये 5 होतं बेटा, ते अंतर या ठिकाणी इथे खाली आलेलं आहे. म्हणजेच हे अंतर किती झालं या ठिकाणी, या बिंदूला आपण नाव देऊयात वाटल्यास आर नाव देऊयात आर, आणि या आर बिंदू जवळ हे अंतर किती झालेलं आहे आता वर्गमुळामध्ये 5 झालेलं आहे बेटा, हे समजून घ्या. अशा प्रकारे आपण संख्या रेषेवर वर्गमुळामध्ये 5 ही संख्या दाखवली. आता पुढची संख्या कोणती दाखवायची बेटा, 10 ही संख्या दाखवायची आहे. मग 10च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या तुम्हाला आता जसं सांगितलं कोणती आहे, 9 आहे. 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, म्हणजेच हे वर्गमुळामध्ये 9 ची किंमत किती आहे बेटा, 3 आहे. वर्गमुळामध्ये 9 ची किंमत किती आहे, 3 आहे. म्हणजे 3 आणि 4च्या मध्ये हे 10 येईल. तसंच मग काय करायचं आपण, 3 वरून 1 सेंटीमीटर हे जे अंतर आहे, एक एकक अंतर आहे, तेवढं अंतर घेऊन परत काय करूयात आपण या ठिकाणी वर एक चाप काढूयात. हे बघा बाळांनो, हे जेवढं अंतर आहे 2 आणि 3च्या मध्ये, हेच अंतर घ्यायचं आणि एवढं अंतर एकक अंतर घेऊन वर काय करायचं, एक छोटासा असा कंस काढायचा. म्हणजेच ह्या सर्व कंसाचं अंतर इथून केवढं आहे, या 2 आणि 3च्या मध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर आहे. मग आपण काय करायचं, पुन्हा पहिल्यासारखंच एक लंब काढायचा या 3 वरून. तीन वरून लंब काढला. आता याचं अंतर किती आहे बेटा, 1 एकक आहे. आणि मग आता याला आणि या ओ बिंदूला जोडून घ्यायचं. आपण एकाच संख्या रेषेवर काढतो बेटा, तुम्हाला 2 संख्या रेषा तुम्ही वेगळ्या सुद्धा काढू शकता किंवा एका सुद्धा काढू शकता. असं 2 स्वतंत्र संख्या रेषा काढून आपल्याला सांगितलेलं नाही. मग आता याच्यामध्ये काय होते बेटा, इथं कसं होते बघा बरं. आता लेंथ ऑफ, याला नाव देऊयात यस, नाव देऊयात यस वाटल्यास. आणि हे काय आहे, टी आहे, टी. लेंथ ऑफ ओटी बरोबर आहे किती आहे बेटा, 3 आहे. आणि लेंथ ऑफ टीएस किती आहे, 1 आहे. आणि लेंथ ऑफ आपल्याला काय काढायचं, आता ओएस काढायचं. ओएस बरोबर किती, मग लेंथ ऑफ ओएस चा वर्ग बरोबर आहे, म्हणजेच लेंथ ऑफ ओएस चा वर्ग म्हणजे या बाजूचा वर्ग म्हणजेच कर्णाचा वर्ग बरोबर आहे लेंथ ऑफ ओटी चा वर्ग अधिक लेंथ ऑफ टीएस चा वर्ग. तर बेटा ओटीचा वर्ग म्हणजे ओटी किती आहे, या ठिकाणी 3 आहे, 3 एकक आहे, म्हणजे 3 चा वर्ग होतो. 3 चा वर्ग अधिक टीएस चा वर्ग म्हणजे टीएस किती आहे बेटा, 1 आहे, 1 एकक आहे, म्हणजेच 1 चा वर्ग होतो. बरोबर आहे 3 चा वर्ग 9 आणि 1 चा वर्ग 1 बरोबर आहे किती होते बेटा, या ठिकाणी 10 होते. म्हणजेच लेंथ ऑफ ओएस चा वर्ग 10 होतो. म्हणून लेंथ ऑफ ओएस काय होतं बेटा, तर वर्गमुळामध्ये 10 होतो. म्हणजे ओएस चं माप या ठिकाणी किती आलेलं आहे, तर हे वर्गमुळामध्ये 10 आलेलं आहे बेटा, वर्गमुळामध्ये 10. मग काय करायचं, हे वर्गमुळामध्ये 10 माप आपल्याला जसं आपण अगोदर चाप मारला तसंच वर्गमुळामध्ये 10 माप घेऊन या ठिकाणी आपल्याला असा चाप मारायचा. ह्या कंपास मध्ये वर्गमुळामध्ये 10 माप आलं पाहिजे. मग हे वर्गमुळामध्ये 10 माप या ठिकाणी आलेलं आहे बाळांनो. मग याला इथून अशा प्रकारे चाप मारायचं बेटा. मग अशा प्रकारे चाप मारल्यानंतर या ठिकाणी काय आलं, हे माप या बिंदूला टी हे नाव आतल्या बाजून देऊयात इथं टी. आणि या ठिकाणी काय आलं बेटा, वर्गमुळामध्ये 10 हे अंतर आलेलं आहे. तर अशा प्रकारे संख्या रेषेवर वर्गमुळामध्ये 5 आणि वर्गमुळामध्ये 10 या दोन्ही संख्या आपण दाखवलेल्या आहेत. अतिशय सोपी बाब आहे, काही अवघड नाही. फक्त काय करायचं, हे अंतर घ्यायचं आणि याच्या जवळची पूर्ण वर्ग संख्या बघायची. मग या वर्गमुळामध्ये 5 च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या कोणती होती, 4 होती. वर्गमुळात 4 होती, म्हणजेच त्याचं वर्गमुळात 4 ची किंमत किती आहे, 2 आहे. तसंच वर्गमुळामध्ये 10 च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या कोणती, तर 9. मग 9 चं वर्गमूळ किती, तर 3. मग 3 च्या जवळ ही वर्गमुळामध्ये 10 आहे. मग 3 पासून 1 एकक अंतरावर आपण माप घेतलं. अशा प्रकारे आपण ह्या दोन्ही संख्या काढलेल्या आहेत. किंवा मग आपण वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 4, वर्गमुळात 5 असं काढत सुद्धा या संख्या काढू शकलो असतो. परंतु ही सोपी पद्धत आहे म्हणून मी तुम्हाला या पद्धतीने शिकवलेलं आहे. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी तिसरा प्रश्न पूर्ण केलेला आहे.
आपण लगेच चौथा प्रश्न बघूयात. तर मुलांनो, या ठिकाणी चौथा प्रश्न आहे, खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहा. या 2 संख्या दिल्या, या 2 संख्यांच्या दरम्यानच्या म्हणजे या 2 संख्यांच्या मध्ये असणाऱ्या परिमेय संख्या लिहायच्या. मग परिमेय संख्या कशा लिहायची बेटा? इथं 0.3 दिला आणि ऋण 0.5 दिलं. मग समजा अशी संख्या रेषा आहे, संख्या रेषावर इथं या ठिकाणी 0.3 आहे, इथं 0 आहे आणि इथं ऋण 0.5 आहे. मग याच्यामध्ये कोणती संख्या येऊ शकते? तर ऋण 0.4 येऊ शकते, 0.3 आणि ऋण 0.5 यांच्या दरम्यानच्या परिमेय संख्या. तर बघा बेटा, या दोघांच्या मध्ये किती संख्या येऊ शकतात? तर ऋण 0.4 येऊ शकते, ऋण 0.3 येऊ शकते, ऋण 0.1 येऊ शकते, ऋण 0.2 येऊ शकते, तसंच 0.1 येऊ शकते, 0.2 येऊ शकतात. म्हणजे अशा विविध संख्या येऊ शकतात. आपण कोणत्याही लिहू शकता. आपण कोणत्याही 3 संख्या लिहायच्या आपल्याला. ऋण 0.4 कॉमा ऋण 0.2 कॉमा 0.1 या अगदी 3 संख्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. तुम्ही अशा अनंत संख्या लिहू शकता, अशा अनंत संख्यामध्ये निघू शकतात. म्हणजे अनंत म्हणजे कसं बेटा? तर 0.3 जी संख्या दिली म्हणजे 0.3 म्हणा समजा वाटल्यास याला 0.3 लाच आपल्याला 0.30 लिहिता येते, 0.300 लिहिता येते. तसंच ऋण 0.5 म्हणजेच ऋण 0.5 ला आपल्याला ऋण 0.50 लिहिता येते, ऋण 0.500 लिहिता येते. अशा प्रकारे लिहून आपल्याला म्हणजे ऋण 0.30 झालं आणि ऋण 0.50 झालं. मग या दोघांच्या मध्ये किती संख्या निघतील? तर जवळपास 80 संख्या निघतील. तर अशा प्रकारे आपण या 2 संख्यांचं रूपांतर सममूल्य अपूर्णांकामध्ये दुसऱ्या जर केलं तर आपल्याला याच्यामधल्या विविध संख्या सुद्धा असंख्य संख्या सुद्धा काढता येतात. परंतु आपल्याला या ठिकाणी 3 काढायचे फक्त, म्हणून याच्यामध्ये आपल्याला सरळ सरळ 3 निघतात. म्हणून आपण या ठिकाणी 3 काढलेले आहेत बाळा. हे तुम्हाला समजण्यासाठी काढलेलं आहे, तुम्हाला हे काढत बसण्याची आवश्यकता नाही. तसंच ऋण 2.3 आणि ऋण 2.33 याच्यामध्ये काय येते बेटा? बघा बरं, ऋण 2.3. आता ऋण 2.3 आणि ऋण 2.33 याच्यामध्ये जर बघितलं असेल तर 3 0 आणि 3 3 मध्ये 31 आणि 32 दोनच संख्या निघतात. तर असं करायचं नाही आपल्याला. ऋण 2.3 बरोबर आहे ऋण 2.30 असं सुद्धा याला आपण लिहू शकतो. आणि हे दोन्ही कसे आहेत बेटा? या दोघांची किंमत कशी आहे? समान आहे. या दोन्ही अपूर्णांकाला म्हणायचं सममूल्य अपूर्णांक, सममूल्य दशांश अपूर्णांक म्हणायचं. आणि दुसरी काय आहे? ऋण 2.33 म्हणजेच याला सुद्धा आपण कसं लिहू शकतो? ऋण 2.33 असं लिहू शकतो. मग इथं काय झालं? 30 आणि 33च्या मध्ये काय होते? 31 आणि 32 दोनच आले बाबा. मग आता याला आपल्याला अजून काय लिहिता येते? ऋण 2.300 लिहिता येते. आणि यालाच काय लिहिता येते? ऋण 2.330. आता बघा बेटा, याच्यामध्ये 30 आहे, 300 आहे, दशांश 300 आहे आणि इथं काय? दशांश चिन्ह 330 आहे ऋण 2च्या पुढे. मग आता याच्यामध्ये जवळपास किती संख्या आल्या? 29 संख्या आली की नाही? बघा बरं बेटा. म्हणून आता इथल्या संख्या लिहायच्या. मग आता कोणत्याही 29 पैकी तुम्ही कोणत्याही संख्या लिहू शकता. ऋण 2.301 पासून ते ऋण 2.329 म्हणजेच इथपर्यंत आपण संख्या लिहू शकता. ऋण 2.3 आणि ऋण 2.33 यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या. बरोबर आहे. कोणत्या लिहायच्या आपण आता? ऋण 2.305 कॉमा ऋण 2.310 कॉमा ऋण 2.320 अशा प्रकारे आपण या 3 संख्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत.
अशा आपण अनंत संख्या लिहू शकतो, बऱ्याच संख्या लिहू शकतो बेटा। याच रूपांतर आपण नंतर 2.3000 मध्ये केलं आणि याचं रूपांतर ऋण 2.3300 मध्ये केलं तर अजून आपल्या संख्या या ठिकाणी वाढतात। अशा प्रकारे आपण या संख्यांचं रूपांतर विविध संख्यामध्ये करू शकतो, म्हणजेच त्याच्या सममूल्य संख्यामध्येच करू शकतो आणि आपण दरम्यानच्या संख्या प्राप्त करू शकतो बेटा। तसंच या ठिकाणी 5.2 आणि 5.3 सांगितलेलं आहे, म्हणजेच 5.2 बरोबर आहे काय लिहायचं आपण आता या ठिकाणी 5.20 असं लिहू शकतो आणि 5.20 आणि 5.3 बरोबर आहे 5.30 असं लिहू शकतो। हे दोन्ही आपण अशा प्रकारे लिहून सुद्धा याला मधल्या संख्या लिहू शकतो, म्हणून 5.2 व 5.3 यांच्या दरम्यानच्या परिमेय संख्या बरोबर आहे काय लिहू शकतो आपण आता दोघांच्या मधल्या 5.21 5.22 5.23 5.24 अशा अनंत पण आपण संख्या लिहू शकतो। तसंच ऋण 4.5 आणि ऋण 4.6 यांच्यामधल्या सुद्धा तसंच लिहायच्या। ऋण 4.5 बरोबर आहे ऋण 4.50 आणि ऋण 4.6 बरोबर आहे ऋण 4.60, म्हणून ऋण 4.5 व ऋण 4.6 यांच्या दरम्यानच्या परिमेय संख्या बरोबर आहे ऋण 4.51 ऋण 4.52 ऋण 4.57 ऋण 4.58 अशा प्रकारच्या संख्या आपण या ठिकाणी लिहू शकतो। खूप सोपा भाग आहे। दोन परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या प्राप्त करणे अतिशय सोपं आहे। तुम्हाला सांगितलं काय करायचं, प्रत्येक परिमेय संख्येला 10 ने 100 ने गुणून आपण त्या संख्येला मोठं करू शकतो आणि सममूल्य दशांश पूर्णांक तयार करायचे आणि मग सममूल्य दशांश पूर्णांक तयार करून त्यांच्या दरम्यानच्या आपण असंख्य संख्या या ठिकाणी तयार करू शकतो बाळांनो। तर अशा प्रकारे आपण सराव संच 2.2 या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व व्हिडिओवर लाईक व कमेंट सुद्धा अवश्य करा बाळांनो। धन्यवाद।